नमस्कार सगळ्यांना. तर आपण आज ग्लोबल मार्केट टायमिंगचा आपण UI चेंज केलेला आहे, तो आज पाहणार आहोत. UI असा समोर तुम्हाला दिसत असेल, असा हा आपला वेबसाईटचा UI आहे. त्यानंतर तुम्ही तिथे डार्क मोड, व्हाईट मोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पेज दिसतील, जसं की होम, मार्केट, न्यूज, स्टॉक इंटेल, ब्लॉग, टूल्स, रिसोर्स वगैरे. त्याच्या खाली आल्याच्यानंतर थोडं स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला न्यूज सेक्शन दिसत असेल. न्यूजमध्ये तुम्ही टॉप 10 न्यूज पाहू शकता. थोडं स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला वर्ल्ड क्लॉक दिसत असेल. तिथे डिफरंट कंट्रीचे वेगवेगळे टायमिंग घेऊन तुम्ही पाहू शकता. करंट टायमिंग काय आहे कोणत्या कंट्रीचा ते पाहू शकता. त्याच्या खाली आल्याच्यानंतर तुम्हाला हब कंट्रोल म्हणून दिसत असेल. तिथे तुम्ही कोणतं मार्केट ओपन आहे, कोणतं क्लोज आहे ते पाहू शकता. आपण NSAवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल की इथं ॲनालिटिक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही रिअल टाईम इंडेक्सचा चार्ट तुम्ही पाहू शकता. म्हणजे कसं बिहेवियर आहे मार्केटचं ते पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही एडिट वगैरे करू शकता. म्हणजे जसं की आपण ट्रेंड लाईन वगैरे, स्टॉप लॉस वगैरे ते तुम्ही चेंजेस वगैरे तुम्ही चार्टवरती म्हणजे ड्रॉ करू शकता. तुम्ही त्याला ॲड करू शकता. त्याच्या खाली आल्याच्यानंतर तुम्हाला न्यूज म्हणजे ॲनालिसिस करून हवी असेल, म्हणजे कोणती न्यूज तुम्हाला समज नसेल, तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करायची. त्यानंतर AI ॲनालिसिसवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा एक्सप्लेन करून भेटेल, म्हणजे रिपोर्ट भेटेल तुम्हाला तो डाउनलोड करायचा असेल तर डाउनलोड करू शकता. हाईड म्हणजे तुम्हाला जर दुसरं नवीन पाहायचं असेल खाली तर तुम्ही ते पाहू शकता. त्याच्या खाली आल्याच्यानंतर तुम्हाला असं आता नेक्स्ट आहे आपण मार्केटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असं शो होत असेल. मार्केटवर तुम्ही इथं स्टार वगैरे दिसत असेल तुम्हाला. स्टारवरती क्लिक केल्याच्यानंतर म्हणजे तुम्ही ॲड फेवरेट करू शकता. म्हणजे तुम्हाला कोणता इंडेक्स वॉच लिस्टमध्ये ॲड करायचा आहे तर तुम्ही तो ॲड करू शकता. त्याच्या खाली आल्याच्यानंतर तुम्हाला असं फुटर वगैरे दिसत असेल. त्यानंतर आता न्यूज सेक्शनमध्ये आधी आपण पाहिलं होतं न्यूज सेक्शनमध्ये, तर आपण मराठी लँग्वेज सिलेक्ट केली होती. तर आता आपण डिफरंट लँग्वेज सिलेक्ट करू. जसं की हिंदी लँग्वेज आपण सिलेक्ट करू. हिंदी लँग्वेज सिलेक्ट केल्याच्यानंतर आपण तो रिपोर्ट जनरेट करू. इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा रिपोर्ट जनरेट होऊन भेटेल. म्हणजे ते एक्सप्लेन करून भेटते तुम्हाला न्यूज. दुसरं आपण स्टॉक इंटेलवरती जसं की तुम्ही कोणता वर्ल्डमधला कोणता शेअर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर ते सर्च करू शकतो. जसं की आपण MRF सर्च करू. MRF BSEवरती सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला असं शो होईल. त्यानंतर तुम्ही डिफरंट लँग्वेजमध्ये सिलेक्ट करून तुम्हाला रिपोर्ट जनरेट होईल. तर आपण लँग्वेज सिलेक्ट करून तुम्हाला असा रिपोर्ट जनरेट होईल. म्हणजे जसं की पूर्ण एक्सप्लेन करून भेटेल कंपनीचं काय वर्क आहे, कंपनी काय काम करते, कंपनीचं ओनर वगैरे. त्यानंतर ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल, मार्केट रिलेटेड असेल, स्टॉप लॉस त्या रिलेटेड तुम्ही ते ब्लॉग रीड करू शकता. त्यानंतर रिसोर्सेसमध्ये तुम्ही काय पाहू शकता. रिसोर्सेसमध्ये जसे NSE म्हणजे आपले इंडियन मार्केटचे टायमिंगचं हॉलिडे कधी असेल, म्हणजे सुट्टी कधी असते मार्केटला ते तुम्ही पाहू शकता. ते तुम्हाला तिथं असं दिसेल. आणि असा पोर्टर आहे आपला. त्यानंतर असा आपला UI इंटरफेस आहे. नक्की पहा, कसा वाटला ते सांगा. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू.